खरं तर ही रशियाने शोधून काढलेली लस ही ज्याला इंग्लिशमध्ये ग्राउंड ब्रेकिंग संशोधन म्हणतात, अशा प्रकारचं एक अतिशय अद्भुत किंवा अतिशय विस्मयकारी संशोधन आहे. याच्यामध्ये कर्करोगासाठी कर्करोगाचा प्रतिबंध नव्हे तर झालेला कर्करोग बरा करण्यासाठीची त्या लसीमध्ये क्षमता आहे. आणि ही जी लस आहे ही त्यांच्या रशियामध्ये त्यांनी ती डेव्हलप केलेली आहे. आणि याच्यामध्ये mRNA पद्धतीची ही लस आहे. यामध्ये जी लस आहे ती लस त्या लसीसाठीचं जे काही बेसिक मटेरियल लागतं ते ज्या व्यक्तीला कर्करोग झालेला आहे त्या कर्करोगाच्या पेशींमधून त्याचं मटेरियल घेतलं जातं आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापरून जे न्यूरल नेटवर्क असतं त्या दृष्टीने काही मॅथमॅटिकल हे करून अर्ध्या तासात ही लस तयार होते. आणि जसं एखाद्या ज्या इतर प्रकारच्या ज्या लसी आहेत आपण घेतो आता वेगवेगळ्या प्रकारच्या लसी, तर त्या लसी कसं आहे की एकच लस सर्वांसाठी वापरली जाते. तसं नसून ही लस प्रत्येक व्यक्तीला त्याच्या शरीरातल्या कर्करोगाप्रमाणे तो इलाज होणार आहे. आणि ही तशी महाग आहे, पण रशियन सरकारने असं जाहीर केलं की ती सर्वत्र मोफत दिली जाणार आहे. त्याच्यामुळे खरोखरच ही एक प्रकारची खूप महत्त्वाची घटना आहे. आता तुम्ही ही कशी उपयोगात पडते असं जर विचारलं, तर यामध्ये असं आहे की आत्तापर्यंत कर्करोग हा दुष्प्राप्य किंवा बरा न होणारा आजार समजला जातो. काही शस्त्रक्रिया किंवा काही इतर औषधांच्या साहाय्याने या पेशी या नियंत्रित ठेवल्या जातात. आता HPV सारखी जी लस आहे की ज्याच्यामुळं स्त्रियांमध्ये होणारा कर्करोग रोखता येतो, गर्भाशयाच्या मुखाचा, तर ही लस प्रतिबंधक लस आहे. परंतु या रशियन लसीमध्ये त्यांनी असं हे केलेलं आहे की कुठलाही ज्यावेळेला एखाद्या व्यक्तीच्या शरीरामध्ये कर्करोग निर्माण करणाऱ्या गोष्टी जातात, त्याला कर्करोगजनक गोष्टी म्हणतात, त्या जातात त्यावेळेला त्या व्यक्तीच्या शरीरामध्ये कर्करोगाच्या गाठी तयार होतात. या गाठींमधून काही प्रकारचं विशिष्ट प्रकारची प्रथिनं म्हणा किंवा अँटीजेन्स ओळखतं आणि तातडीने त्याला नष्ट करतं आणि हळूहळू तो कर्करोग पूर्णपणे नष्ट होतो. हे या पद्धतीचं वैशिष्ट्य आहे. म्हणजे याच पद्धतीचे अनेक लसी जगामध्ये शोधून काढण्याचे प्रयत्न चालू आहे. अमेरिकेमध्ये ब्लास्टोमा या मेंदूच्या कर्करोगासाठी हे संशोधन चालू आहे, तेही पूर्णत्वास येतं आहे. त्याचप्रमाणे युनायटेड किंगडममध्ये म्हणजे इंग्लंडमध्ये सुद्धा मेलानोमा नावाच्या एका कर्करोगाचा साठी इलाज चालू आहेत. परंतु रशियाची ही जी लस आहे ही कुठल्याही प्रकारचा अवयवाला होणारा जो कोणत्याही प्रकारचा कर्करोग आहे त्याला नष्ट करण्यासाठी उपयुक्त ठरेल असं या संशोधकांचं म्हणणं आहे. तुम्ही सर मगाशी म्हणलात की जसं त्या रुग्णाचं प्रकार असेल त्या कर्करोगाचा, करेक्ट. त्यानुसार ती बनवला जाणार. म्हणजे प्रत्येक वॅक्सिनेशन ही प्रत्येक लस ही अर्ध्या तासात बनवल्या जाणार. म्हणजे त्या प्रकारचं त्याचं काय नाही, म्हणजे त्याचं यामध्ये कसं आहे की एक लक्षात घ्या, प्रत्येक व्यक्ती ही वेगळी असते. जरी आजार तोच असला तरी त्याच्या शरीराचे गुणधर्म, त्याची विशेषतः जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन म्हणजे त्याचं जे जनुकीय रचना आहे शरीराची, पेशींची, त्याचं वातावरण, या पद्धतीने प्रत्येक माणसाच्या आजारांमध्ये थोडंफार फरक असतो. त्याला लागणाऱ्या औषधं किंवा त्याला लागू पडणारी जी औषधं असतात त्यामध्येही फरक पडत असतो. आणि त्यामुळं इंडिव्हिज्युअलाइज मेडिसिन नावाचा एक नवीन प्रकार आता जिनॉमिक्सच्या संशोधनामुळं लक्षात आलेला आहे. यामध्ये प्रत्येक व्यक्तीला त्याच्या जडणघडणीप्रमाणे, अंतर्गत जडणघडणीप्रमाणे आणि बाह्य गोष्टींमुळं त्याला ज्या प्रकारचं औषध लागतं ते दिलं जातं. आता यामध्ये एखाद्या व्यक्तीला कर्करोग झाला असेल तर त्याच्या शरीरातले ते जनुकीय ज्या गोष्टी आहेत त्या घेतल्या जातील आणि ताबडतोब ते बनवलं जाईल, अशा प्रकारचं हे तंत्रज्ञान आहे. जसं कोविडच्या वेळेस सुद्धा लसींचे बऱ्यापैकी काही दुष्परिणाम होते, तर तसं अजून काही या लसी बाबत समोर आलेलं आहे का? नाही, आता एक लक्षात घ्या, मी म्हणलं की ही इंडिव्हिज्युअलाइज्ड लस आहे असं सांगितलं गेलेलं आहे. इंडिव्हिज्युअलाइज्ड लस म्हणजे तुमच्या शरीरातल्या गोष्टी वापरूनच ती बनवली जाणार आहे. त्याच्यामुळं तुमच्या शरीरातल्या गोष्टींचं तुम्हाला रिॲक्शन येत नाही. इतर लसींमध्ये कसं असतं की एक जनरलाइज्ड गोष्ट बनवलेली असते की एखादी गोष्ट मला लागू शकेल, त्याची तुम्हाला ॲलर्जी येऊ शकेल, कारण प्रत्येकाचं शरीर वैशिष्ट्य वेगळं असतं. इंडिव्हिज्युअलाइज्ड मेडिसिनमध्ये ही ॲलर्जी टाळली जाते. त्याच्यामुळं शक्यता अशी आहे की
ह्या लसीमुळं रिॲक्शन येण्याची शक्यता खूप कमी आहे. फार तर जो परिणाम होणार आहे, त्यासाठी जो वेळ लागेल त्याच्यामध्ये थोडाफार फरक होऊ शकेल. एखाद्याला काही लवकर बरं वाटेल, एखाद्याचा आजार नष्ट व्हायला काही वेळ लागू शकेल. तर यापेक्षा हे नाही, त्याचे दुष्परिणाम अगदीच कमी असतील. अर्थात एक लक्षात घ्या, की आत्ता जी लस रशियन सरकारने जाहीर केलं आहे, त्याच्या ज्या चाचण्या आहेत, त्याचा 3रा-4था टप्पा झालेला आहे आणि तो खूप चांगल्या पद्धतीने पार पडलेला आहे. त्याची नक्की आकडेवारी अजून समोर आलेली नाही आहे. परंतु अशा प्रकारच्या चाचण्या करूनच ही लस येत असते. त्याच्यामुळं याच्यामुळं होणारे दुष्परिणाम काय आहेत, याचं काही दिवसानंतर जी फायनल शेवटी मानवांवर चाचणी होईल, सर्व प्रकारच्या म्हणजे सर्व प्रकारच्या कर्करोगांवर, सर्व जातीच्या, वंशाच्या, धर्माच्या, रंगाच्या, वेगवेगळ्या खंडात राहणाऱ्या स्त्री-पुरुषांवर, वेगवेगळ्या वयोगटांवर ज्यावेळेला ह्याची चाचणी होईल, त्यावेळेला ह्या गोष्टीचं उत्तर आपल्याला नक्की देता येईल, की याच्यामुळं कितपत साईड इफेक्ट्स किंवा दुष्परिणाम होऊ शकतील. आत्ता तरी त्यांनी जे सांगितलं त्याप्रमाणे दुष्परिणाम होण्याची शक्यता खूप कमी आहे. सर एक शेवटचा प्रश्न, जसं परत एकदा कोविडचाच संदर्भ घेते, की तेव्हा जेव्हा लस निर्माण करण्यात आली तेव्हा काही असे झालेलं होतं, की जे बाहेर देशात लस बनवण्यात आलेले होते त्याची सस्टेनेबिलिटी भारतामध्ये एवढी जास्त नव्हती, कारण बरेचसे वेदर कंडिशन्स पण वेगळे होते. तर ही जी लस आता रशियामध्ये कर्करोगाचं औषध म्हणून ती आलेली आहे, तर तेच भारतामध्ये त्याची सस्टेनेबिलिटी तेवढी आहे का? बरोबर आहे तुमचं आणि म्हणणं. खरं तर भारतामध्ये सुद्धा आता तेवढेच कर्करोगाचे रुग्ण वाढत आहेत. एक लक्षात घ्या, भारत हा कर्करोगांची राजधानी आहे. दरवर्षी आपल्या देशामध्ये 15 ते 16 लाख नवीन रुग्ण कर्करोगाचे निदान होत असतं त्यांचं, आणि त्यातले 6 ते 7 लाख रुग्ण दरवर्षी मृत्यू पावत असतात. 2025 हा आकडा 29 लाखापर्यंत जाईल असंही काहींचं म्हणणं आहे. तर हे बरोबर आहे, की कोविडची जी लस होती, कोरोनाची जी लस होती, ती युरोपीय देशांमध्ये किंवा काही देशांमध्ये त्यांच्यामुळं हृदयविकार किंवा रक्तामध्ये गाठी निर्माण होणं अशा प्रकारच्या गोष्टी झाल्या. परंतु भारतात हे झालं नाही. याचं कारण असं आहे, की आपली जी जेनेटिक किंवा जनुकीय रचना आहे ही थोडी वेगळी आहे. त्यामुळं आपल्याला कदाचित आपल्या इथं त्या कमी गोष्टी घडल्या असतील, आणि युरोपियन देशामध्ये किंवा काही देशांमध्ये, विशेषतः जर्मनी किंवा अशा देशांमध्ये ह्या घटना जास्ती घडल्या. परंतु ही लस मगाशी मी म्हटलं त्याप्रमाणे इंडिव्हिज्युअलाइज आहे. ही mRNA लसच आहे, पण ती AIच्या साहाय्याने प्रत्येक व्यक्तीच्या शरीराचं जे वेगळं वैशिष्ट्य आहे, जनुकीय रचना वेगळी आहे, त्याचा विचार करून ती लस बनवली जाणार आहे, असं निदान सध्याच्या ह्याच्यात तरी दिलेलं आहे. त्याच्यामुळं रशियन लोकांवरती लागू पडेल आणि भारतीय लोकांना रिॲक्शन येईल, किंवा अजून कुठल्या तरी आफ्रिकन लोकांना त्याचा फायदा होणार नाही, अशा प्रकारची गोष्ट घडण्याची शक्यता कमी आहे. सर एक थोडंसं सखोल mRNA म्हणजे त्या ह्याच्यावरती ती लस बनवण्यात आली आहे, म्हणजे नक्की कुठला हे नाही, वापरण्यात आता हे कसं आहे, की जीवशास्त्रामध्ये प्रत्येक पेशी जी असते, त्या पेशीमध्ये जे DNA असतात, त्याचप्रमाणे काही RNA असतात. तर हे एक प्रकारची ही म्हणजे DNA म्हणजे डिऑक्सी हे असतात, आणि ह्याच्यामध्ये रायबोन्यूक्लिक ॲसिड असतात. तर यामध्ये मेसेंजर RNA नावाचा एक प्रकार असतो. तर तो RNA जो आहे तो वेगवेगळ्या ठिकाणी जे काही जनुकीय रचना असते ती एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी मदत करतो. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर हा mRNA हे आहे, हे एक प्रकारचं मायक्रोबायोलॉजिकल किंवा जीवशास्त्रीय घटक आहे. तो आपल्या शरीरामध्ये असतो आणि त्यामध्ये तो कृत्रिमरित्या निर्माण केला जाणार आहे आणि तो लस म्हणून दिला जाणार आहे. तुमच्या शरीरामधला जो जे प्रथिनं आहेत त्यांना, म्हणजे ती कॅन्सरपासून निर्माण होणारी जी प्रथिनं आहेत, जे अँटीजेन्स आहेत, ते काढून घेऊन लॅबोरेटरीमध्ये त्या प्रथिनांना नष्ट करणारा mRNA हा AI आणि मायक्रोबायोलॉजीची तंत्रज्ञान वापरून तयार केला जाणार आहे, आणि त्याप्रमाणे किंवा ते तिला दिलं जाणार आहे. तर सर mRNA म्हणजे थोडक्यात हा एक प्रकारचं आपण हे म्हणू, की लसीमधला एक सूक्ष्म भाग आहे. एक खूप सर्वसाधारण माणसाला पडणारा खरं तर हा प्रश्न आहे, की
बऱ्याचदा असं होतं की स्टेज 1चा कर्करोग किंवा स्टेज 2चा कर्करोग हा बऱ्यापैकी बरा होऊ शकतो. पण त्याच्या पुढे स्टेज जर आपण कॅन्सर बघितला तर तो सहजासहजी एवढा बरा होणाऱ्यातला नाही. तर या लसीमुळे स्टेज 3 आणि स्टेज 4चा कॅन्सर बरा होण्याची कितपत शक्यता आहे? आता एक लक्षात घ्या, की स्टेज म्हणजे काय असतं? तर एखादा कर्करोग एखाद्या अवयवाला झाला, हां, समजा एखाद्या व्यक्तीच्या हां, घशाला कॅन्सर झाला किंवा फुफ्फुसाला कॅन्सर झाला, तर तो अ, कॅन्सरची जी पहिली स्टेज असते, त्याला तो फक्त त्याच अवयवातल्या काही ठराविक पेशींना तो बाधित करत असतो, म्हणजे त्यांना व्याप्त करत असतो. म्हणजे तो फक्त फुफ्फुसाचा असेल तर फक्त फुफ्फुसामध्येच असेल, घशाचा असेल तर फक्त घशामध्ये असेल. स्टेज 2 मध्ये तो आजूबाजूंच्या अवयवांमध्ये किंवा आजूबाजूच्या ठिकाणी पसरतो येत असते. त्याच्यामुळं याच्यामुळं होणारे दुष्परिणाम काय आहेत, याचं काही दिवसानंतर जी फायनल शेवटी अ, मानवांवर चाचणी होईल सर्व प्रकारच्या म्हणजे सर्व प्रकारच्या कर्करोगांवर, सर्व जातीच्या, वंशाच्या, धर्माच्या, रंगाच्या, वेगवेगळ्या खंडात राहणाऱ्या स्त्री पुरुषांवर, वेगवेगळ्या वयोगटांवर ज्यावेळेला ह्याची चाचणी होईल, त्यावेळेला ह्या गोष्टीचं उत्तर आपल्याला नक्की देता येईल, की याच्यामुळं कितपत साईड इफेक्ट्स किंवा दुष्परिणाम होऊ शकतील. आत्ता तरी त्यांनी जे सांगितलं त्याप्रमाणे दुष्परिणाम होण्याची शक्यता खूप कमी आहे. सर एक शेवटचा प्रश्न जसं परत एकदा कोविडचाच संदर्भ घेते की तेव्हा जेव्हा लस निर्माण करण्यात आली तेव्हा काही असे काही असं झालेलं होतं की जे बाहेर देशात लस बनवण्यात आलेले होते त्याची सस्टेनेबिलिटी भारतामध्ये एवढी जास्त नव्हती कारण बरेचसे वेदर कंडिशन्स पण वेगळे होते. तर ही जी लस आता रशियामध्ये कर्करोगाचं औषध म्हणून ती आलेली आहे. तर तेच भारतामध्ये त्याची सस्टेनेबिलिटी तेवढी आहे का? बरोबर आहे तुमचं आणि म्हणणं. खरं तर भारतामध्ये सुद्धा आता तेवढेच कर्करोगाचे रुग्ण वाढत आहेत. एक लक्षात घ्या, भारत हा कर्करोगांची राजधानी आहे. दरवर्षी आपल्या देशामध्ये 15 ते 16 लाख नवीन रुग्ण कर्करोगाचे निदान होत असतं त्यांचं, आणि त्यातले 6 ते 7 लाख रुग्ण दरवर्षी मृत्यू पावत असतात. 2025 पर्यंत हा आकडा 29 लाखापर्यंत जाईल असाही काहींचं म्हणणं आहे. तर हे बरोबर आहे, की कोविडची जी लस होती, कोरोनाची जी लस होती, ती युरोपीय देशांमध्ये किंवा काही देशांमध्ये त्यांच्यामुळं हृदयविकार किंवा रक्तामध्ये गाठी निर्माण होणं अशा प्रकारच्या गोष्टी झाल्या. परंतु भारतात हे झालं नाही. याचं कारण असं आहे, की आपली जी जेनेटिक किंवा जनुकीय रचना आहे, ही थोडी वेगळी आहे. त्यामुळं आपल्याला कदाचित आपल्या इथं त्या कमी गोष्टी घडल्या असतील, आणि युरोपियन देशामध्ये किंवा काही देशांमध्ये, विशेषतः जर्मनी किंवा अशा देशांमध्ये ह्या घटना जास्ती घडल्या. परंतु ही लस मगाशी मी म्हटलं त्याप्रमाणे इंडिव्हिज्युअलाइज आहे. ही mRNA लसच आहे. पण ती एआयच्या साहाय्याने प्रत्येक व्यक्तीच्या शरीराचं जे वेगळं वैशिष्ट्य आहे, जनुकीय रचना वेगळी आहे, त्याचा विचार करून ती लस बनवली जाणार आहे, असं निदान सध्याच्या ह्याच्यात तरी दिलेलं आहे. त्याच्यामुळं रशियन लोकांवरती लागू पडेल आणि भारतीय लोकांना रिॲक्शन येईल, किंवा अजून कुठल्यातरी आफ्रिकन लोकांना त्याचा फायदा होणार नाही, अशा प्रकारची गोष्ट घडण्याची शक्यता कमी आहे. सर एक थोडंसं सखोल mRNA म्हणजे त्या ह्याच्यावरती ती लस बनवण्यात आली आहे म्हणजे नक्की कुठला हे नाही, वापरण्यात आहे? आता हे कसं आहे, की जीवशास्त्रामध्ये प्रत्येक पेशी जी असते, त्या पेशीमध्ये जे DNA असतात, त्याचप्रमाणे काही RNA असतात. तर हे एक प्रकारची ही म्हणजे DNA म्हणजे डिऑक्सी हे असतात, आणि ह्याच्यामध्ये रायबोन्यूक्लिक ॲसिड असतात. तर यामध्ये मेसेंजर RNA नावाचा एक प्रकार असतो. तर तो RNA जो आहे तो वेगवेगळ्या ठिकाणी जे काही जनुकीय रचना असते ती एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी मदत करतो. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर हा mRNA हे आहे, हे एक प्रकारचं मायक्रोबायोलॉजिकल किंवा जीवशास्त्रीय घटक आहे, तो आपल्या शरीरामध्ये असतो, आणि त्यामध्ये तो कृत्रिमरित्या निर्माण केला जाणार आहे, आणि तो लस म्हणून दिला जाणार आहे. तुमच्या शरीरामधला जे प्रथिनं आहेत त्यांना, म्हणजे ती कॅन्सरपासून निर्माण होणारी जी प्रथिनं आहेत, जे अँटीजेन्स आहेत, ते काढून घेऊन लॅबोरेटरीमध्ये
त्या प्रथिनांना नष्ट करणारा mRNA हा AI आणि मायक्रोबायोलॉजीची तंत्रज्ञान वापरून तयार केला जाणार आहे आणि त्याप्रमाणे ती लस किंवा ते औषध त्या व्यक्तीला दिलं जाणार आहे. तर सर mRNA एक म्हणजे थोडक्यात हा एक प्रकारचं आपण हे म्हणू की लसीमधला एक सूक्ष्म भाग आहे. एक खूप सर्वसाधारण माणसाला पडणारा खरं तर हा प्रश्न आहे की बऱ्याचदा असं होतं की स्टेज 1चा कर्करोग किंवा स्टेज 2चा कर्करोग हा बऱ्यापैकी बरा होऊ शकतो, पण त्याच्या पुढे स्टेज 3 आणि स्टेज 4चा जर आपण कॅन्सर बघितला तर तो सहजासहजी एवढा बरा होणाऱ्यातला नाही. तर या लसीमुळे स्टेज 3 आणि स्टेज 4चा कॅन्सर बरा होण्याची कितपत शक्यता आहे? आता एक लक्षात घ्या की स्टेज म्हणजे काय असतं. तर एखादा कर्करोग एखाद्या अवयवाला झाला, हां, समजा एखाद्या व्यक्तीच्या घशाला कॅन्सर झाला किंवा फुफ्फुसाला कॅन्सर झाला, तर तो अ, कॅन्सरची जी पहिली स्टेज असते त्याला तो फक्त त्याच अवयवातल्या काही ठराविक पेशींना तो बाधित करत असतो, म्हणजे त्यांना व्याप्त करत असतो. म्हणजे तो फक्त फुफ्फुसाचा असेल तर फक्त फुफ्फुसामध्येच असेल, घशाचा असेल तर फक्त घशामध्ये असेल. स्टेज 2मध्ये तो आजूबाजूंच्या अवयवांमध्ये किंवा आजूबाजूच्या ठिकाणी पसरतो. स्टेज 3मध्ये तो अजूनही जास्ती मोठ्या दीर्घकाळ प्रमाणात. दीर्घ नाही त्या अवयवापासून लांब असलेल्या गोष्टीमध्ये रक्तामधून रसवाहिन्यातून पसरत असतो आणि स्टेज 4मध्ये तो संपूर्ण शरीरामध्ये कुठेही निघू शकतो. तर हे स्टेज 3 पर्यंतचं जे असतं ते स्टेज 1 हे अतिशय बरं व्हायला सोपं पडेल, कारण साहजिकच तो आजार कमी असतो. तसंही शस्त्रक्रियाच्या साहाय्याने स्टेज 1 म्हणजे आपण जर स्तनांचा कर्करोग पाहिला तर अगदी स्टेज 1मध्ये असेल तर त्यांना याची शक्यता खूप बरं होण्याची शक्यता खूप जास्ती असते. स्टेज 2मध्ये मग तो तो आजूबाजूला पसरलेला असल्यामुळं संपूर्ण शस्त्रक्रियेबरोबर इतर मग आपल्याला किमोथेरपी द्यावी लागते किंवा रेडिएशन द्यावं लागतं. स्टेज 3मध्ये अजून काही गोष्टी असतात आणि त्याच्याही पुढं असेल तर कुठलाही इलाज न करता फक्त काही औषधं किमोथेरपी म्हणून दिली जातात. आता यामध्ये आपण जर पाहिलं तर या प्रकारचं हे जे आता लस आहे, ही पण पहिल्या आणि दुसऱ्या स्टेजमध्ये नक्की हे होईल. पहिल्या स्टेजमध्ये नक्की जास्ती उपयुक्त ठरेल, दुसऱ्या स्टेजमध्ये कमी उपयुक्त ठरेल. आता तिसऱ्या आणि चौथ्या स्टेजमध्ये ते किती उपयुक्त आहे याचा ज्यावेळेला अभ्यास केला जाईल, स्टडी केला जाईल आणि त्याची आकडेवारी येईल त्यावेळेलाच हे सांगता येईल. परंतु साधारणतः तिसऱ्या आणि चौथ्या स्टेजमध्ये याचा परिणाम कमी होईल हे निश्चितच. पण आपण अशी आशा करूया की ही लस जर खरोखरच यशस्वी ठरली तर प्रत्येक व्यक्तीला स्टेज एक म्हणजे पहिल्या स्टेजमध्येच आपल्याला त्याचं निदान होईल आणि कदाचित दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या स्टेजमध्ये तो जाणारही नाही. हां, त्यामुळं आत्ता तरी आपण असं धरून चालू की पहिल्या स्टेजमध्ये निश्चित त्याचा चांगला परिणाम होईल. तो वाढणार नाही. हां, त्याची वाढ जी आहे ती खूप स्लो केली जाईल. हां, इथपर्यंत तर निश्चित खात्री आहे. दुसऱ्या स्टेजमध्ये त्याचा नक्कीच परिणाम होईल, परंतु तिसऱ्या स्टेजमध्ये त्याचा कितपत उपयोग होईल हे पुढच्या संशोधनातूनच किंवा पुढच्या चाचण्यांमधूनच हे लक्षात येईल. चाचण्यांमधून. सर एक असंही होतं की युजली कर्करोगाचं रिलॅप्स होण्याची टेंडन्सी असते 10 वर्षांनी का होईना. तर मग त्यांनी सुद्धा म्हणजे आता आपण ज्यांना कर्करोग झालेला आहे त्यांना ही लस देणार आहोत, तर मग पुन्हा एकदा रिलॅप्स होण्याचे चान्सेस काय आहेत त्याचे? कर्करोग पुन्हा उद्भवण्याची जी मुख्य कारणं असतात त्याप्रमाणे हे जे कर्करोगजनक गोष्टी असतात शरीरामध्ये जातात, हं, तर त्या आपण ज्यावेळेला शस्त्रक्रिया करतो त्यावेळेला त्यातल्या बहुसंख्य गोष्टी काढल्या जातात आणि त्या ज्या कर्करोगजनक गोष्टी जर इतर ठिकाणी जाऊन बसल्या असतील तर त्याचं निदान करणं किंवा त्या शोधून काढणं कठीण असतं. त्याच्यामुळं या आत्ताच्या सध्याच्या आपल्या उपचार पद्धतीमध्ये हा रिलॅप्स होऊ शकतो. परंतु ही जी जनुकीय पद्धत आता रशियन शास्त्रज्ञांनी हे केलेली आहे की जी mRNAद्वारे दिली जाणार आहे, यामध्ये ती लस दिल्यानंतर किंवा ते औषध दिल्यानंतर ते संपूर्ण शरीरात फिरून जिथं जिथं ह्या पेशी आहेत, हां, कर्करोगजनक पेशी आहेत, तर त्यांना ते शोधून काढेल आणि त्यांना ती नष्ट करेल. त्याच्यामुळं हा स्टेज 2 पर्यंत जाणारही नाही आणि थोडं रिलॅप्स इतर ठिकाणी पसरला असेल तीही त्यालाही नष्ट करेल आणि रिलॅप्स होण्याची शक्यता जवळजवळ अ, अ, अगदी नगण्य असेल.